दरवर्षीप्रमाणे होतकरू तरुण खेळाडूंच्या गुणवत्तेला वाव मिळण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुधागड रोहा नवगाव मराठा समाज सेवा संस्थेच्या वतीने दिनांक 27 ते 28 जानेवारी रोजी असे 2 दिवसीय भव्य दिव्य ओव्हरआर्म क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते। या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना उपजिल्हा संघटक राजेंद्र राऊत, शिवसेना उपतालुका प्रमुख किशोर दिघे, शिवसेना कळंबोली शाखा प्रमुख महेश दिघे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। तर बक्षीस वितरण शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख विष्णुभाई पाटील, शिवसेना नालासोपारा विभाग प्रमुख विनोद पार्टे, शिवसेना सुधागड तालुका प्रमुख दिनेश चिले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। तसेच तालुक्यातील सर्व पक्षीय मंडळी, सामाजिक कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली। या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेत एकूण 24 संघांनी सहभाग घेतला होता। प्रत्येक संघाने विजय प्राप्त करण्यासाठी अथक मेहनत घेतली। मात्र यामध्ये अनेक संघांवर मात करून सलग 2 वर्ष विजय प्राप्त करून सुधागड रोहा नवगाव मराठा समाजाच्या भव्य दिव्य चषकावर पुन्हा प्रथम क्रमांकाचा मान श्रीराजे 11 पनवेल या संघाने पटकावले। तर द्वितीय क्रमांक जय हनुमान खरबाचेवाडी, तृतीय क्रमांक माऊली 11 मुंब्रा, चतुर्थ क्रमांक राजे 11 आंबोळेवाडी या संघाने पटकावले। या सर्व विजयी संघांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नालासोपारा विभाग प्रमुख विनोद दामोदर पार्टे यांनी 4ही क्रमांकांचे पारितोषिके व सुंदर असे आकर्षक चषक दिले। तर मालिकावीर श्रीराजे 11 पनवेल संघाचा विकास जाधव ठरला, तर उत्कृष्ट फलंदाज जय हनुमान खरबाचेवाडी संघाचा कर्णधार संजय घोलप, उत्कृष्ट गोलंदाज माऊली 11 मुंब्राचा प्रणित जाधव हा ठरला। या सर्व विजेत्यांना शिवसेना कळंबोली शाखा प्रमुख महेश दिघे यांनी आकर्षक बक्षिसे दिली। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दानशूर देणगीदाते तसेच सुधागड रोहा नवगाव मराठा समाज सेवा संस्थेचे ग्रामीण व मुंबईचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली। या भव्य दिव्य क्रिकेट सामन्यांचे उत्कृष्ट समालोचन आकाश फाटे व संतोष रेणोसे यांनी केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका।